नमस्कार मित्रांनो, संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील प्रसंग पाहत आहोत. चला तर मग येत आहे ना ऐकायला. हरिओम. शिनोरास असतानाची गोष्ट. तेथे एक गुजराती ब्राह्मण मध्यम वयाचा 2 पंचे, तांब्या व काठी इतके सामान बरोबर असलेला असा एखादा महाराजांच्या दर्शनास एकदा आला. खरे तर हा गृहस्थ पूर्वी वारंवार इकडील भागात गुळाचा व्यापार करण्यास येत असे. त्याने महाराजांना भेटून नमस्कार केला. महाराज 8 दिवसपर्यंत त्याच्याशी काहीच बोलले नाहीत. पुढे एकदा, तू इथे दररोज बसून काय करतोस असे महाराजांनी त्यास विचारले असता तो म्हणाला, हेच आपले समर्थ पाय माझे उद्धार करतील या विश्वासाने मी आपल्या चरणांचे दर्शन घेत असतो. मी आपल्याला शरण आलो आहे असे म्हणून त्याने आपला पूर्वजन्मीचा इतिहास सांगितला. तो असा होता, ऐका हा. त्याचे गाव तेलंगपूर. खरे तर त्याचे नाव कल्याण, पण लोक त्याला लहानपणापासून गांडा म्हणत. कारण माहितीये, गांडा म्हणजे अल्लड. अल्लड स्वभावामुळे त्याला गांडा असे म्हणत असत. गांडा म्हणजे बावळट किंवा वेडा असंही होतं. त्याला लोक अशाच नावाने हाक मारत असत. 8व्या वर्षीच त्याचं लग्न करून दिलेलं होतं. त्याचं शिक्षणही झालं होतं, पण त्याला मनशांती नसल्यामुळे तो साधू पुरुषांच्या शोधार्थ बाहेर पडला. मद्रासपर्यंत तो फिरत गेला. शेवटी पॉंडेचेरीस एका कंपनीत कामाला राहिला, पण तेथेही काही तो टिकू शकला नाही. ब्राह्मण वस्तीत आपल्याला गुरु मिळेल अशी त्याची खात्री होती. घरची श्रीमंती होती. वडीलधाऱ्यामुळे बाहेर पडता येणार नव्हते, म्हणून व्यापाराच्या निमित्ताने तो बाहेर पडला. तो गुळाचा व्यापार करू लागला. त्याचं उपास्य दैवत महादेव होतं. सद्गुरूंच्या भेटीची जबरदस्त इच्छा त्याला लागली होती. त्याच्या चित्ताची तळमळ, त्यामुळे त्याला अन्नही गोड लागेना. शेवटी वसुलीच्या निमित्ताने तो बाहेर पडून वैराग्याच्या वेशात ओंकारेश्वरच्या झाडीत एका वटवृक्षाच्या छायेत तो राहू लागला. सद्गुरू केव्हा भेटतील याची तळमळ त्याला लागलीच होती. पुढे त्यास श्री पांडुरंग महाराज म्हणून कोणी नर्मदा काठीच भेटले. त्यांना आपली सर्व हकीकत त्याने सांगितली. श्री पांडुरंग महाराजांनी त्याची स्थिती जाणून त्याला नेमावर येथील सिद्धनाथाच्या देवळात जाऊन अनुष्ठान करण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेने त्याने अनुष्ठान चालू केले. थोड्याच दिवसांनी काही मंडळींकडून स्वामी महाराजांचे नाव ऐकून तो आता इथे महाराजांना भेटण्यास आला होता. असेच काही दिवस गेले. पुढे काही दिवसांनी महाराज त्याला बरोबर घेऊन शिनोरहून निकोदा या गावी आले. तेथे एका शंकराच्या देवळात योगाभ्यास करण्यास सांगून त्याला योगाभ्यासाची दीक्षा दाखवून महाराज पुढे निघून गेले. असाच काळ निघून गेला. नंतर काही दिवसांनी महाराजांच्या दर्शनाने तो इथे आला असताना महाराजाने त्याला आधी घरी जाऊन आईवडिलांची क्षमा मागून पुढच्या चातुर्मासात द्वारकेस येण्यास सांगितले. हेच पुढे गांडाबुवा म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराजांचे निस्सीम भक्त गांडाबुवा महाराज. असो, पहा बरं, परमेश्वर जे करत असतो ते चांगलेच करत असतो. त्या व्यक्तीच्या हिताचेच ते करत असतो, पण कोणी ही गोष्ट समजून मात्र घेत नाही. त्याची समज अपुरी व खोटी पडत असते. परमेश्वराच्या करणीवर त्याचा विश्वास असतो, पण डोलायमान स्थिती असते. ज्याला हे कळलेलं असते तो मात्र जगाच्या मागे पळत आपले जीवन जगत नसतो. सतत परमेश्वराचे चिंतन हाच त्याचा एक मार्ग त्याने निवडलेला असतो. अशुभाकडून शुभाकडे जाण्याचा मार्ग.
अंधारातून चाचपड पाऊल वाटेने चालण्यापेक्षा प्रकाशात सुखाच्या वाटेवर चालण्याचा मार्ग. भक्तीत शांती तर मिळतेच, कारण त्याला माहीत असतं की जगाची ओढ ही अनावश्यक, मनाला चंचल करणारी बडबड, वासना आणि मनाला विचलित करणारी दृश्यांनी पाहण्यात आनंद घेणारी अशी असते. विचलित बुद्धी वाईट आणि अभद्र कामात सामील होण्यास उत्तेजित करत असते. गप्पा गोष्टींमध्ये रुची घेणारी असते. खऱ्या साधकात यास रस नसतो. तो अधिकाधिक धार्मिक कार्यक्रमास जातो. जितका वेळ परमार्थाला देता येईल तितका वेळ तो देत असतो. अशाने पहिल्यांदा त्याला त्रास होत असतो, हे मात्र खरे. अंतर्मन काही ना काहीतरी कुरापती काढत असतं, परंतु तरी सुद्धा त्याचे आक्रमक स्वरूप नंतर हळूहळू कमी होत जाऊन तो दृढ निश्चयास पोचतो. त्याची तळमळ परमेश्वराच्या भेटीसाठी लागलेली असते. आता लक्ष द्या बरं का. पहा बरं, रानमेवा म्हणजे वनाचे वैभव, खरे आहे ना. ते वैभव म्हणजे तरी काय हो? फुलांचा सुगंध आणि फळातील रसस्वाद, एवढेच. आपल्या वाडीतील हे वैभव आणण्यासाठी माळ्याला परिश्रम तर करावे लागतात, खरे आहे ना. परिश्रम केले की प्राप्त ते होत असतं, परंतु त्या वैभवाला मूळ कारण तर वसंत ऋतू असतो. सद्गुरू म्हणजे साधकाचा वसंत ऋतूच होय, हो ना. परमेश्वराच्या पाशी जाण्यासाठी उपासकाला उपासनेची गरज असते, परंतु उपासना कशी करावी ते सांगणारा शेवटी कुणीतरी हवाच असतो. तोच सद्गुरू असतो. कारण सद्गुरू म्हणजे परमेश्वराचं मूर्त स्वरूप. हे जेव्हा साधकाच्या लक्षात येतं त्यावेळी सद्गुरू भेटण्याची ओढ त्याला लागत असते. अंधारा रानामधून पाऊल वाटेवरून चालायचे म्हटले तरी निदान चांदण्याचा तरी प्रकाश हवा असतो. परमेश्वराच्या चिंतनात गर्क व्हायला हवे आणि त्यासाठी सद्गुरू भेटावा लागतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जीव म्हणजे चैतन्य. चैतन्य कधी मीपणात अडकत नाही. म्हणून मीपणाशी एकरूप न होता मूळ चैतन्याशी एकरूप व्हावं लागतं. अंतरीची भूक लागावी लागते. असो, इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात.